नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी CKP कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. ओल्या बोंबलाची भजी आपण केली, तो व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल. आज आपण ओल्या जवळ्याची भजी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हा ओला जवळा आहे. मेजरिंग कपाने 1 कप घेतला आहे. ओला जवळा धुताना शक्यतोवर बारीक चाळण घ्यावी. त्याच्यामध्ये धुतल्यानंतर तो धुवायला पण सोपा पडतो आणि धुतला पण चांगला जातो. अर्धा कप उभा चिरलेला कांदा, 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, एका अंड्यातलं पांढरं लागेल आपल्याला, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, खूप बारीक चिरलाय, 1 चमचा आल्याचे तुकडे, ते पण खूप बारीक चिरलेले आहे, 1 चमचा चण्याचं पीठ, 1 चमचा लिंबाचा रस. भजी तळायला आपल्याला तेल लागेल. आता आपण अंड्यातलं पांढरं काढून घेऊया. मग जवळ्याला सर्व मसाला लावून भजी करायला सुरुवात करूया. एक सेपरेटर नसेल तर अंड्यातलं पांढरं कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवते. अंड्याला एक फटका देऊन सुरीने असं अंडं हातात धरायचं, म्हणजे हे पांढरं पडतं खाली. पुन्हा दुसऱ्या कवचीमध्ये घालायचं. हे बघा, सर्व अंड्यातलं पांढरं निघून आलं. आता ह्या सर्व गोष्टी आपण जवळ्यामध्ये कालवून घेऊ. अंड्यातलं पांढरं, हिंग, हळद, तिखट, मीठ, लसणाचे तुकडे, आल्याचे तुकडे, चण्याचं पीठ, लिंबाचा रस. आता आधी हे कालवूया आणि मग त्याच्यात कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं घालू. असं 2-3 वेळा घातलं की सगळं सारखं लागेल. ते एका जागीच असा गठ्ठा होणार नाही त्याचा. आपलं हे कालवून झालंय. आता आपण भजी करायला सुरुवात करूया. कढईत तेल तापवून घेतलंय मी. त्याच्यात थोडीशी मिठाची कणी, म्हणजे अगदी उगाच जराशी, म्हणजे ती वस्तू तेलकट होत नाही. हे तापलेलं तेल आपण थोडंसं मोहन म्हणून याच्यात घालणार आहोत. आता आपण भजी तळायला सुरुवात करूया. ह्याची मात्र लगेच तळून घ्यायची, लावून ठेवून नाही द्यायचं. गॅस खूप मोठा नाही ठेवायचा, नाहीतर ती लगेच करपतील, वरून लाल दिसतील आणि आतून तयार होणार नाही. ती पाता तेलात ती वर आले. आता आपण त्याला जरा झारा लावून उलटी करूया. हा चांगला तांबूस रंग यायला लागलाय.
आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व भजी मी तळून घेते. आपली कुरकुरीत ओल्या जवळ्याची भजी तयार आहे. सॉस, चटणी ज्याच्याबरोबर तुम्हाला आवडत असतील त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात घाला. आपल्याला अजून असेच वेगवेगळे पदार्थ करायचे आहेत आणि मला आशा आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल.